त्या इंद्रियामध्ये पापाचं नियमन करायचं झालं तर आपल्या नेत्रेंद्रियाचं नियमन केलं पाहिजे. स्वामी महाराज सांगायचे, एखादं वाईट दृश्य आहे, आपलं सहज आपण चाललो रस्त्याने, पहिल्यांदा आपल्याला ते दिसलं आणि आपण पुन्हा त्याच्याकडं पाहिलं नाही तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा दोष लागत नाही. दुसऱ्यांदा जर पुन्हा ते पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला दोष लागतो. पण तिथे जर आपण मनाचा निरोध केला तर त्या ठिकाणी त्याला विशेष दोष लागत नाही. परमात्मा कृपाळू आहे. पण तिसऱ्यांदा जर पुन्हा तो पाहण्याची इच्छा करेल डोळ्याने तर ते दोष तर जातीलच जातील, पण तो मातीत जाईल. विठ्ठल विठ्ठल. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी तुम्हाला आम्हाला सांगितलं, काही नका करू. जे डोळे तुमचे हे त्याला काय म्हणतो आपण बिभत्स अशा प्रकारचं रूप पाहतात, त्याच डोळ्यांना पांडुरंगाचं रूप पाहायला जर तुम्ही लागले तर त्या ठिकाणी हे जे बिभत्स रूप आहे ते आपोआपच दूर होतील. तुकाराम महाराजांचे एक अलौकिक आहे, दिव्य आहे, अपूर्व आहे की इथं तुकाराम महाराज सांगतात, श्रवणाचं नाही सांगत, पण नाही सांगितलं तर श्रवणाने जर परमात्मा ऐकला नाही तर डोळ्याने तुम्हाला समोर आला तरी कळेल का? नाही. परमात्म्याचं स्वरूप तुम्हाला कळेल का? म्हणून श्रवण हे अत्यंत अंतरंग आणि महत्त्वाचं साधन आहे. पण त्या ठिकाणी तो जेवी मासी सवे अन्न आणि सुखनिधी ते पक्वान्न. कितीही तुम्ही श्रवण करत राहा आणि डोळे जर तुम्ही बिभत्स जे काही घृणास्पद रूप आहेत त्यांच्यामध्ये जर तुम्ही ते दृश्य पाहायला लागले तर परमात्मा तुमच्या अंतःकरणात स्थिर रूपात कधीही राहू शकत नाही. विठ्ठल.